म्हणजे बघा की मी गावातली पोर, त्यात गरीब घरातली. तसं बाकीच्या उमेदवारांसारखं कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोठं असं काय गिफ्ट किंवा काय द्यायला माझ्याकडे खरंच काय नाही. मी फक्त देऊ शकतोय ते म्हणजे माझा चांगुलपणा. मग आता तुम्हीच सांगा, मी कॉलेजच्या निवडणुकीला उभारू की नको? हो कमळी, तू जरूर निवडणुकीला उभी राहा. बाळा, तुझ्यात जे आहे ना ते इतर कोणातच नाहीये. तू खूप हिम्मतवाली मुलगी आहेस आणि तू गरीब आहेस असं का म्हणतेस? तुला तर माहिती आहे, श्रीमंती ही फक्त पैशाची नसते, मनाची असते. आणि त्या बाबतीत तर तू अख्ख्या कॉलेजमध्ये खूप श्रीमंत आहेस. माझी खात्री आहे तू निवडून आलीस ना GS म्हणून की तू विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करशील, त्यांनाच मदत करशील. आता कसं सांगू हिला की स्वतःला गरीब समजणारी कमळी तीच तर या सगळ्या संपत्तीची मालकीण आहे. अगं, तू माझी नात आहेस, महाजन कुटुंबाची वारस आहेस. कसं सांगू तिला? तिच्यासाठीच तर आज मी खीर केली आहे. तिला ती भरवते आणि मग ही बातमी सांगते. आजी, अहो काय झालं, कुठं हरवलात? नाही अगं, हे मी ना आज छानपैकी खीर केली आणि ती मला तुला माझ्या हाताने भरवायची. खीर चालतंय की. सुजाताताई, आणा बरं खीर लवकर. अरे वा, भरव भरव. अगं भरव, स्वतःच्या नातीचं शेवटचं तिकीट स्वतःच्या हातानेच काढ. ते ना आजी, आज खीर म्हणजे काही स्पेशल आहे काय? अगं तुझ्यासाठीच तर केली मी. माझ्यासाठी आज काय असं खास आहे? फार प्रश्न पडतात बाई तुला. आता निमूटपणे खीर खा आधी, मग कळेल तुला काय स्पेशल आहे ते. हा, आई शप्पथ, शेवयाची खीर, नादच खुळा. मला तर लय आवडते अहो. सॉरी आजी, अहो मला शेवयाची खीर लय आवडते बघा. हो ना, मला वाटलंच होतं. मी भरवते तुला. खा खा कमळे, खा, पोटभर खा. तुझ्या आजीची आणि तुझी पहिली आणि शेवटची भेट आहे ही. तोंड गोड करूनच तुझी आजी तुझ्या मरणाचं तिकीट काढते. चला, नॉन स्टॉप बस. शेवटचा स्टॉप डायरेक्ट स्वर्ग.